आरू, तुझ्या नित्याने तर तुझ्यावर फक्त प्रेम केलेलं, पण तू माहितीये काय केलंस? तू ऑलमोस्ट त्या लेकराचा जीव घेतलेलास. मरणाच्या दारात पोहोचवलं होतंस तू तिला. आरव नित्याने साठवलेल्या त्याच्या गोष्टी बघून अजूनही रडतच होता की सियाचे पुढचे शब्द तप्त लावारसासारखे त्याच्या हृदयाला पिळवटून गेले आणि त्याचं हृदय अतीव वेदनेने थरकापून उठलं. आपल्या कानांनी आता आपण जे ऐकलं ते खरं की खोटं या संभ्रमात त्याने भरलेल्या नजरेने पण तितक्याच अविश्वासाने सियाकडे पाहिलं, जी स्वतःही डोळ्यातलं पाणी अडवत त्याच्याकडेच पाहत होती. त्याच्या नजरेत जिथे असहनीय वेदना होती तिथे तिची नजर हट्टाने भरलेली. तिला काहीही करून नित्याबद्दल आज त्याला सर्व सांगायचंच होतं. काय झालं आरू? हाच प्रश्न पडला असेल ना तुला की मी असं काय केलंय जे आपली वहिनी आपल्याला असं बोलतीये? सियाने त्याची ती बावरलेली नजर बरोबर ओळखली. तसं त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. आरू, हे तर तुला आता समजलंच की नित्या तुझ्यावर किती आधीपासून प्रेम करते ते. ज्या वयात प्रेम या भावना एका मुलीत निर्माण व्हायला लागतात त्या क्षणी तिने त्या भावना फक्त तुझ्यावर समर्पित केल्या. पण इतकं खोल प्रेम असूनही तुला मिळवण्याचा कधीच अट्टाहास नव्हता तिचा. त्या वेडूने तुझ्यावर फक्त एकतर्फी प्रेम केलं होतं. कारण प्रेम कधीच स्वार्थी नसतं इतकंच जाणून होती ती. तुला दिवस रात्र श्रीजा बरोबर बघून त्या लेकराचा जीव किती क्षणोक्षणी तुटला असेल याची तर तूच काय तर कोणीच कल्पना करू शकत नाही. पण तरी तिने तिच्या वेदना कधीच तिच्या चेहऱ्यावर दाखवल्या नाहीत. सियाचं ऐकून आरवचं हृदयही कळकळलं. आत्ताच सोडलं तर तो आधी श्रीजासोबत 2 वर्ष रिलेशनमध्ये होता. तेव्हा तर त्याच्या तोंडात फक्त श्रीजाचंच नाव असायचं. त्यावेळी त्याच्या नित्याला कसं वाटलं असेल हे आठवून आरवला आत्ताही कसंसं झालं. आपल्याच प्रेमाला दुसऱ्यासोबत पाहून ते दुःख तिने कसं सहन केलं असेल याची खरंच कल्पनाही त्याच्याने करवत नव्हती. जिथे तो तिच्या फ्रेंडच्या नावानेही चिडून उठायचा तिथे तिने सर्व शांततेत हाताळलं होतं. पण बाहेरून नेहमी शांत दिसणारं तिचं मन आतून इतक्या वेदना सहन करत होतं हे कोणाला सांगून तरी पटणार होतं का? वहिनी, मला माहीत आहे मला नित्यावरचं माझं प्रेम समजायला खूप उशीर झाला. त्यामुळे माझं बाळ खूप हर्टही झालं. पण तू मगाशी असं का बोलली की माझ्यामुळे माझी नित्या मरणाच्या दारात पोहोचली? वहिनी, असं काही आहे का जे मला माहीत नाही? आरवने सियाचे दोन्ही हात पकडून आगतिकतेने तिच्याकडे बघितलं. नक्कीच असं काहीतरी होतं जे त्याला माहीत नव्हतं. नक्कीच त्याच्या नित्याने खूप काही सहन केलंय असं राहून राहून वाटत होतं त्याला. प्रश्न तर त्याने विचारला होता पण तो मनातून इतका घाबरला होता की त्याच्या शरीराची होणारी कंपन त्याच्या हातावरून सियाला बरोबर समजली आणि तिने दीर्घ श्वास घेत त्याच्या हातावरची पकड अगदी घट्ट केली. आरू, तुला आठवतं 2 वर्षापूर्वी तू काय केलेलंस? सियाने परत त्या घटनेचा उल्लेख करताच आरवचे ते भरलेले डोळेही भीतीने आणखी मोठे झाले आणि त्याचं शरीर त्या घटनेने आत्ताही थरकापून उठलं. वहिनी, प्लीज, त्याला ह्या क्षणी तो विषयही नको होता. त्या दिवसापासून तर मागची 2 वर्ष तो किती पळत आलेला हे तर फक्त त्याला माहीत होतं.
तो कसा विसरणार होता तो दिवस, ज्या दिवशी त्याने त्याच्या नित्याच्या हृदयावर खूप मोठा आघात केलेला. तिला तिच्या मॉम डॅडचं सत्य सांगून ते या जगात नाहीत हेही सांगून मोकळा झालेला तो. आणि इतकंच नाही तर रागात त्याने तिला मेन्शन बाहेरही फेकलं होतं. आरू, त्या दिवशी तू जे वागलास त्या बदल्यात तुझ्या भाईने आणि मी तुझ्यावर हात उचलला होता. आणि इतकंच नाही तर तुझ्या भाईने तुला सरळ बाहेर काढलेलं, कारण तुझं नित्यासोबतचं वागणं इतकं टोकाचं होतं ज्याची आम्ही कोणी कल्पनाही केली नव्हती. आम्हाला वाटलेलं काही दिवस गेल्यावर तू स्वतःहून सॉरी बोलत परत येशील, पण तू तर आला नाहीसच. पण त्या दिवसानंतर नित्या मात्र पूर्ण बदलली होती. त्या लेकराच्या हृदयावर तर खूप मोठा आघात झालेला. हृदय अक्षरशः कितीतरी तुकड्यांमध्ये विखुरलं गेलं होतं तिचं, कारण हा आघात दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तर तू केलेला आरव, ज्याच्यावर ती सर्वात जास्त प्रेम करत होती. ते वाईट दिवस आठवून सियाचंही हृदय पिळवटून त्याच्या वेदना डोळ्यांवाटे पाझरू लागल्या. आरवचाही कंठ भरून आला. कोणाला कसं सांगणार होता ना तो की त्या क्षणी तो किती मजबूर होता ते. त्याने जे केलेलं ते फक्त नित्याला सेफ ठेवायला केलेलं, आणि त्यासाठीच त्याने स्वतः 2 वर्षाचा वेदनादायी वनवास सहन केला होता. आरू, त्या दिवसानंतर नित्याने बोलणंच बंद केलं. एकटक शुकण्यात नजर लावून असायची ती. नाही काही खात होती, नाही सेकंदासाठी झोपत होती. अवघ्या 1 महिन्यातच ती एक जिवंत लाश झालेली. तिला सलाईन लावली तरी ओढून काढायची. कितीतरी टाइम खूप वाईल्डही व्हायची ती, इतकी की कित्येक वेळा तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केलेला. सियाचं शेवटचं वाक्य ऐकून आरवच्या काळजात धसत झालं. वहिनी, अगं हे काय बोलतीये तू? नाही नाही, हे शक्यच नाही. माझी नित्या इतकी कमजोर नाही आहे. कधी माझ्या समोरही ती वाकली नाही. उलट मला वाकवून सोडायची ती. मग ती असा विचार तरी कसा करू शकते? सियाच्या बोलण्यावर आरव अगदीच पॅनिक झाला. त्याच्या नित्याने स्वतःला संपवण्याचा विचार केला. ही गोष्ट त्याच्या हृदयावर वार करून गेली. हे बरोबर बोललास तू. जी कधी तुझ्या समोर नाही वागली तिने इतक्या टोकाचा विचार केलाच कसा ना? पण ती तरी काय करणार होती ना आरू? आधीच तिचे मॉम डॅड चुकीचे होते, ही गोष्ट तिच्या समजण्या पलीकडे होती. रमेश अंकलला घेऊन ती किती अटॅच होती हे तुलाही माहीत आहे. त्यात तिला त्यांचं सत्य पचवणं खूपच जड जात होतं. इथपर्यंतही त्या लेकराने सर्व हँडल केलंही असतं रे. पण एकाएकी आई वडिलांचं छत्र तिच्या डोक्यावरून हटल्यावर कसं सावरणार होती ती स्वतःला? एका क्षणातच पोरकी झाली होती माझी लेक आरू. पोरकी झाली होती माझी लेक. आणि त्या क्षणी तिला सर्वात जास्त गरज ज्याची होती त्यानेच तर इतकी खोल कधीही न भरणारी जखम दिलेली तिला. नित्याची ती भयानक अवस्था आत्ताही सियाच्या नजरेसमोर येताच तिचा कंठ भिजून अंगावर सरसरून काटा आला. पण ते सियाचं ऐकून आरव मात्र पुरता विखुरला होता. आपण हे काय केलं या जाणीवेनेच त्याचा जीव आता गुदमरायला लागलेला. वहिनी, अगं मी म्हणजे मला हे सगळं त्याच्यासाठीही सहन करण्या पलीकडे होतं. म्हणून बेडच्या खाली बसून त्याने सिंहाच्या कुशीत शिरत त्याच्या अश्रूंना मोकळं सोडलं. 2 महिने
सतत 2 महिने तिच्यावर लक्ष ठेवून राहावं लागत होतं. तुझ्या भाईने तर जगातले होते नव्हते ते सगळे डॉक्टर्स नित्यासाठी उचलून आणले, पण काहीच उपयोग होत नव्हता. ह्यांनी अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला. अमेरिकेतले ते नावाजलेले सायकॅट्रिक्स डॉक्टर हेल्सन डेमो त्यांनाही डबल पेड करून पर्सनल सिक्युरिटी देऊन आणलं गेलं. पण नाही, नित्या काही बोलायलाच तयार नव्हती. नक्की तिच्या मनात काय चाललंय कोणाला काही कळायलाही मार्ग नव्हता. ह्यांनी मार्कोदाला सावलीसारखं नित्यासोबत ठेवलेलं. एकदा पॅनिक होऊन तिने त्यांच्यावरही वार केला होता, पण ती सिच्युएशन यांनीच कशी बशी हँडल केली. प्रेमाची गरज होती त्या लेकराला, म्हणून माझ्या कुशीत गप्प पडून राहायची. नाही तिचे डोळे रडायचे, नाही तिच्या वेदना ती कोणाला दाखवायची. सगळ्यांनी आता पूर्णतः हार मानलेली. तिला वाचवण्याचे आता काहीच चान्सेस नव्हते. पण तुझे भाई, त्यांनी तर त्यांच्या डॉलला जगवण्याचा हट्ट पकडलेला. तिला असं कसं हरू देणार होते ना ते. सियाच्या शेवटच्या वाक्यावर तिच्या कुशीत रडणाऱ्या आरवने झटक्यातच त्याची मान वर करत सियाकडे पाहिलं. तर तिने आता काहीसा हसतच तिच्या पदराने आरवचा चेहरा पुसला. तुला माहितीये, तिला बोलतं करण्यासाठी तुझ्या भाईने शेवटचं काय ट्राय केलं? सियाच्या बोलण्यात अग्नियाला घेऊन असलेला विश्वास बघून आरवने नजरेनेच तिला काय म्हणून विचारलं. तुझ्या भाईने मार्कोला हळूच तुझी एक फ्रेम आणून तिच्या समोर ठेवायला सांगितली, आणि त्या फ्रेमवर जसं तिचं लक्ष गेलं तसं पुढच्या क्षणाला हे मेन्शन तिने दणाणून सोडलं. पूर्ण 2 महिन्यांनी फक्त आम्हीच नाही तर या मेन्शनच्या भिंतींनीही नित्याचा आवाज ऐकलेला. भलेही तुझा फोटो बघून ती हायपर झालेली. तिने काहीच नाही केलं, तिला काहीच माहीत नाही म्हणून तुझ्या फोटोला घाबरून विनवत होती ती. तुला फोटोत पाहूनही बेडच्या अगदी कोपऱ्यात अंगा आकसून घेतलेलं तिने, पण तरी रडत गिडगिडत ती चुकीची नाही म्हणून तुझी मनधरणी करत होती ती. तेव्हा आम्हाला समजलं की तिच्या ट्रोमाचं कारण तू आहेस. आधीच एकावर एक झालेले आघात, त्यात तुझ्या नजरेत आला तिच्यासाठीचा तो तिरस्कार, ह्याने ती पूर्ण सुन्न झालेली. कारण सगळं काही मान्य होतं तिला, पण तुझ्या नजरेतला राग तिला कधीच सहन होणार नव्हता. सियाचं ऐकून आता आरवच्या काही गोष्टी लक्षात आल्या. वहिनी, म्हणून ती मला कॅनडाला पाहून इतकी हायपर झालेली, आणि मी इथे आल्यावरही ती मला घाबरत होती. आपली नित्या आपल्याला इतकी घाबरून का होती याचं कारण समजताच आरव आता पूर्णतः हरला होता. या 2 वर्षात त्याला तर फक्त वनवास सहन करावा लागला होता, पण नित्या कोणत्या फेजमधून गेलीये याची तो आता कल्पनाही करू शकत नव्हता. हो, कारण तुझ्या नजरेतला तो तिरस्कार नित्याच्या मनात इतक्या खोलवर घर करून गेलेला की ती तुझ्यामुळे ट्रोमात गेली होती. तिच्या ट्रोमाचं कारण समजल्यावरही ह्यांनी तिला त्यातून बाहेर काढायचे भरपूर प्रयत्न केले. मेन्शनमध्ये तुझं नावही तिच्या समोर घ्यायला सक्त ताकीद होती, कारण जेव्हा जेव्हा तुझ्या नावाचा उल्लेख जरी तिच्या कानावर पडायचा त्या रात्री तिला पॅनिक अटॅक यायचे. त्यातही ती तुला फक्त तिने काहीच केलं नाही हेच पटवून द्यायचा प्रयत्न करायची. खूप हायपर व्हायची ती, इतकी की त्यात स्वतःला हर्ट करतानाही ती जास्त विचार करायची नाही. सियाचं ऐकून आरवचं हृदय तर
तिथेच बंद पडलं. आपण आपल्या प्रेमाला खरंच मरणाच्या दारात पोहोचवलेलं बघून त्याला स्वतःच्या प्रेमाचीच लाज वाटली. मग वहिनी, माझी नित्या परत नॉर्मल कशी झाली? म्हणजे कसं सावरलं तिने स्वतःला? आरवचे डोळे आता पश्चातापाने काठोकाठ वाहत होते. तरी तिच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं त्याला. आरू, हा चमत्कार तुझ्या कीटोने केला. जेव्हा कीटोची चाहूल लागलेली तेव्हा कोणीच त्या मनस्थितीत नव्हतं की आम्ही खुश होऊ. पण तरी आजीने नित्या काही रिॲक्ट करते का बघायला तिच्या कानावर घातलं. नीतू राणी, तुला माहितीये तू आता आत्तू होणार. हेच शब्द होते आजीचे, जे नित्याच्या मेंदूपर्यंत पोहोचायला काही टाइम लागला. पण त्यानंतर मात्र तिने काहीसा अचंबित होऊन माझ्याकडे बघितलेलं. ती पहिली वेळ होती जेव्हा ती तुला सोडून कुठल्या दुसऱ्या गोष्टीवरून रिॲक्ट झालेली. मी तेव्हा फक्त तिचा तो असक्ता हात पकडून माझ्या पोटावर ठेवला. आणि आरू, त्या दिवशी आम्ही आमच्या नित्याच्या ओठांवर हलकं का होईना स्माईल पाहिलेली, जी तुझ्या भाईच्या डोळ्यांनाही भिजवून गेलेली. जे कोणाला जमलं नव्हतं ते तुझ्या कीटोच्या फक्त चाहुलीने झालं होतं. मग त्या दिवसानंतर तिने स्वतःहूनच स्वतःला त्या कोशातून बाहेर काढायचा प्रयत्न सुरू केला. कारण जणू तिला हसण्याचं कारण भेटलेलं. सियाच्या डोळ्यात आत्ताही तो आनंदाचा दिवस आठवून अश्रू तरळले. म्हणून तर कीटोची बू आहे ना ती. तिच्यामुळे माझी नित्या परत जगायला शिकली. मी तिच्या मरणाचं कारण होणार होतो. पण माझ्या कीटोला कदाचित आधीच समजलेलं वाटतं की तिच्या बूमध्ये तिच्या काकाचे श्वास बसतात ते. आरवही आता रडता रडता गालात हसला. पण मध्येच त्याला काहीतरी क्लिक झालं. वहिनी, जर नित्या मला इतकी घाबरत होती तर भाईने तिला कॅनडाला माझ्याकडे पाठवलंच का? नित्याच्या प्रश्नावर सियाच्या ओठांवरचं हसू आणखीनच गडद झालं. कारण नित्याने जेव्हा कीटोचं नाव ठेवलं आम्ही सगळे शॉक झालेलो. नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय काहीच समजायला जागा नव्हती. ती तुला घाबरत तर होतीच. तुला फोटोत पाहिलं तरी थरथरायला लागायची. कारण तुझं खूप एक्स्ट्रीम रागीट रूप बघितलेलं तिने. पण त्या भीतीवरही तिचं तुझ्यावरचं प्रेम कदाचित वरचढ ठरायला लागलेलं. आणि का ठरणार नाही ना? 10 वर्षाचं गोपित प्रेम होतं ते तिचं, जे तुझ्या वाईटावरही चांगल्यालाच बघत होतं. तिला तुझ्यापासून लांब तर राहायचं होतं. पण तिचं मन मात्र आतल्या आत तुझ्यासाठीच तडफडत होतं. आणि म्हणून ती थोडी सावरल्यावर त्यांनी तिला तुझ्या समोर उभा केलं, जेणेकरून तिच्या मनातली तुझ्याबद्दलची भीती निघून जाईल आणि तिला बघून तूही परत येशील. अँड रिझल्ट तर तुला माहीतच आहे. तुझ्या भाईचा प्लॅन कधी फसेल का? सियाचं ऐकून आरवही अवाकच झाला. म्हणजे भले ती त्याला घाबरत होती, स्टील तिला तोच हवे होता बघून आत्ता त्याला आणखीनच भरून आलं. तिचं प्रेमच इतकं होतं त्याच्यावर की त्याच्या सर्व चुका विसरून तिच्या सर्व वेदनांना मागे टाकत तिने त्याला स्वीकारलं होतं. आता ह्यावर तो कायच बोलणार होता ना. वहिनी, कीटोचं नाव काय ठेवलं तिने? का कुणास? पण हे विचारताना त्याचं हृदयच एक्साइड होऊन उठलेलं. अरे हो की, तुला तर तिचं नाव माहीतच नसेल ना. आणि कसं कळणार? सगळेच तिला तिचं रिअल नाव सोडून वेगवेगळ्या नावाने बोलवत असतात. पण तिच्या बूने तिचं नाव आरवी ठेवलंय. आरवी अग्नेय अग्निहोत्री. बस, आत्ता मात्र आरव
जागी स्तब्ध झाला. इतकं प्रेम तो कसा समेटून ठेवणार होता हे तर त्यालाच माहीत. मग आपल्या नित्या बेबीने आरव वरून ठेवलेलं आपल्या किटोचा आरवी नाव तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्स करून सांगाच. पण नित्याच्या प्रेमाची ही हळवी बाजू ही कशी वाटली तेही कळवा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.